श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन स्वामी संदेशांमध्ये, ज्यामुळे तुमच्या आयुष्याला नवी दिशा आशा मिळणार आहे. मित्रांनो, कधी कधी आयुष्यात असं वाटतं आपण एकटे आहोत, कोणीच आपल्याला पाहत नाही. पण त्या क्षणी जर मन शांत झालं, डोळे आपोआप पाणावले आणि हृदयात एक वेगळीच ऊब जाणवली, तर समजून घ्या, स्वामी तुमच्या घरात, तुमच्या अवतीभोवती आहेत. स्वामी शब्दांनी नाही, संकेतांनी बोलतात. आज आपण जाणून घेणार आहोत असे 11 दिव्य संकेत, जे सांगतात की स्वामींचा वास आपल्या घरात आहे. त्यातील संकेत नंबर 1, तो म्हणजे घरात अचानक शांतता आणि समाधान जाणवणे. स्वामी भक्तांनो, घरात कोणताही बदल न होता मन अचानक शांत होतं. काळजी असतानाही मन स्थिर राहायला लागतं. लहान सहान गोष्टींवर राग येणं थांबतं. घरात बसल्यावर एक वेगळी सुरक्षितता वाटते. कोणी नसताना देखील एकटेपणा जाणवत नाही. मनात सतत सगळं ठीक होईल अशी भावना निर्माण होते. ही शांतता बाहेरून नाही, आतून उमटलेली असते. हा स्वामींच्या उपस्थितीचा पहिला संकेत आहे, दिव्य संकेत आहे. संकेत नंबर 2, तो म्हणजे सकाळी उठल्यावर मन प्रसन्न वाटणे, मन शांतता वाटणे. डोळे उघडताच मनावर ओझं नसतं. कालच्या दुःखाची तीव्रता कमी झालेली असते. दुःख जाणवायला कमी लागतं. नवीन दिवसाकडे पाहण्याची ताकद मिळते. नवीन दिवस नव्यानं सुरुवात करण्याची ताकद आपल्याला मिळते. नकारात्मक विचार आपोआप कमी होतात. देवाचं नाव सहज ओठांवर येतं. श्वास खोल आणि हलका वाटतो. मन अगदी हलकं वाटतं. मन नकळत कृतज्ञ होतं. ही स्वामींची कृपा छाया असते. हा स्वामींचा दुसरा दिव्य संकेत आहे. संकेत नंबर 3, ते म्हणजे घरात देवाचं नाव वारंवार कानावर पडणे. कधी टीव्हीवर, कधी मोबाईलवर, कधी कोणाच्या तरी तोंडून, पण सतत देवाचं नाव कानावर आपल्या पडतं. हा एक मोठा दिव्य संकेत आहे. अचानक स्वामींचं नाव ऐकू येतं, त्या क्षणी मन थपकून जातं. डोळे क्षणभर मिटले जातात. मनात आदर आणि भक्ती दाटते. हा योगायोग नसतो मित्रांनो. स्वामी आपली आठवण करून देत असतात की मी प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक ठिकाणी आहे, तुझ्यासोबत आहे. हे त्यांच्या सानिध्याचं चिन्ह आहे. हे त्यांच्या असण्याचं, आपल्या घरात वास असण्याचं संकेत आहे. संकेत नंबर 4, ते म्हणजे घरात नकारात्मक गोष्टी कमी होऊ लागतात. कारण नसताना होणारे वाद थांबतात. घरातले लोक शांतपणे बोलू लागतात. लहान अडचणी मोठ्या वाटत नाहीत. घरात येणाऱ्या व्यक्तींची ऊर्जा बदलते. वाईट सवयी हळूहळू सुटू लागतात. घराचं वातावरण अगदी हलकं वाटतं. घरात बसायला आवडू लागतं. स्वामी घराला कवच देतात. हाच त्यांचा परिणाम आहे. ज्या घरात पहिलं सतत वारंवार किरकिऱ्या, वाद असायचं, तेच घर आता शांत, प्रसन्न वाटायला लागतं. संकेत नंबर 5, ते म्हणजे संकटातही मन कोसळत नाही. स्वामी भक्तांनो, समस्या असतात, पण भीती मात्र वाटत नाही. डोळ्यांसमोर अंधार दिसत नाही. मन म्हणतं काहीतरी मार्ग नक्की निघेल. रडतानाही आशा जिवंत राहते. स्वतःवर विश्वास टिकून राहतो. देवाकडे तक्रार न करता समर्पण येतं. हे मानसिक बळ अचानक येतं. हे स्वामींच्या वासामुळे शक्य आहे. स्वामींच्या कृपेमुळेच तर शक्य आहे. संकेत नंबर 6, स्वप्नात साधेपण अर्थपूर्ण संकेत दिसणे. स्वप्नात भीती न वाटता शांतता जाणवणे. कोणी मार्ग दाखवत असल्यासारखं वाटतं. स्वप्न लक्षात राहतं, विसरलं जात नाही. उठल्यानंतर मन हलकं वाटतं. त्या स्वप्नाचा अर्थ नंतर आयुष्यात उलगडतो. हे स्वप्न गोंधळलेलं नसतं, ते मार्गदर्शक असतं. स्वामी स्वप्नातून बोलतात, हा त्यांचा संकेत आहे. संकेत नंबर 7, घरात पूजा, प्रार्थनेची ओढ वाढणे. पूर्वी न करणारी पूजा आपोआप व्हायला लागते. देवाजवळ बसायला वेळ काढावा वाटतो. दिवा लावताना मन भरून येतं. नामस्मरण वेळ कसा जातो कळत नाही. प्रार्थना ओठांवर आपोआप येते. मन शांत बसायला शिकतं. हे जबरदस्तीने होत नाही. ही स्वामींची अंतःप्रेरणा असते. हा स्वामींचा संकेत आहे, स्वामी आपल्या घरात असल्याचा. संकेत नंबर 8, ते म्हणजे अचानक योग्य लोकांची भेट होणे. योग्य वेळी योग्य माणूस भेटतो. त्याचं एक वाक्य आयुष्य बदलतं. तो व्यक्ती आपल्याला मार्ग दाखवतो. भेट मुद्दाम ठरवलेली नसते, पण ती अत्यंत आवश्यक असते. अचानकपणे झालेली भेट असते, पण अत्यंत महत्त्वाची असते.
नंतर जाणवतं ही भेट देवाची देण आहे. स्वामी माणसाच्या रूपात मदत करतात, हा त्यांचा गुप्त आशीर्वाद असतो. संकेत नंबर 9 ते म्हणजे घरात अन्नाचा आणि पैशाचा आदर वाढणे. अन्न वाया घालवावंसं वाटत नाही, थोड्यात समाधान मिळायला लागतं. गरजा मर्यादित होतात, लोभ हळूहळू कमी होतो, पैशांची किंमत समजायला लागते. घरात कृतज्ञता वाढते, ही साधेपणा सहज येतो. स्वामींच्या वासात राहिल्यावरच हे घडतं. स्वामींनी आपल्या घरात राहिल्यावरच हे घडतं. संकेत नंबर 10 अडचणीतून शेवटच्या क्षणी सुटका होणे. सगळं संपल्यासारखं वाटतं, पण अचानक मार्ग सापडतो. जिथे आशा नव्हती तिथून मदत मिळते. अपघात, नुकसान टळतं. त्या क्षणी अंगावर काटा येतो. मन म्हणतं कोणीतरी वाचवलं. ते कोणीतरी म्हणजे स्वामी असतात. हा त्यांच्या कृपेचा ठसा असतो. हा त्यांच्या असल्याची चिन्ह असतात, संकेत असतात. मित्रांनो, शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा संकेत तो म्हणजे मनातून सतत स्वामी आहेत ही जाणीव राहणे. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक ठिकाणी स्वामी असल्याचा भास होणे, स्वामी आहेत हे आपली जाणीव राहणे, हा सर्वात मोठा संकेत आहे. कोणताही पुरावा नसतो तरीही मन खात्रीने सांगतं की स्वामी आहेत. एक अदृश्य आधार सतत जाणवतो. भीती असली तरी ती आपल्यावर हावी होत नाही. डोळे मिटले की स्वामी आठवतात, मन त्यांच्या चरणी आपोआप झुकतं. ही भावना शब्दात सांगता येत नाही. हा सर्वात मोठा संकेत आहे स्वामींचा वास तुमच्या घरात आहे याचा. मित्रांनो, हे 11 संकेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. जर हे संकेत तुमच्या आयुष्यात जाणवत असतील तर स्वतःला खूप भाग्यवान समजा, नशीबवान समजा, कारण स्वामींची कृपा शब्दात नसते, ती अनुभवात असते. मन शुद्ध ठेवा, श्रद्धा टिकवा. स्वामी कधीच सोडत नाहीत. जर हा व्हिडिओ पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल, डोळे पाणवले असतील किंवा हे संकेत तुमचेच आहेत, तुमच्याच आयुष्यात हे संकट घडत आहेत असं जर जाणवत असेल तर समजून घ्या, स्वामी आताही तुमच्या जवळच आहेत. जर मन शांत झालं असेल तर ती स्वामींचीच कृपा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि हे स्वामीप्रती कृतज्ञतेचं एक छोटंसं पाऊल आहे. कॉमेंटमध्ये फक्त जय जय स्वामी समर्थ लिहा, कारण जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा स्वामींची कृपा आणखी दुप्पट होते. कारण स्वामींच्या नामस्मरणामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी कोणत्याही पूजा आचरणामध्ये ताकद नाही. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्याला आज थोड्या आधाराची गरज आहे. कारण स्वामी शब्दांमधून नाही पण अशाच माध्यमातून आपल्या माणसांपर्यंत पोहोचतात, हे मात्र नक्की. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींची तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर अशीच कृपादृष्टी राहो ही स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.